त्यानंतर आम्ही माळकरांच्या विरोधात लढलो. त्याच्यामध्ये मी जन्मठेप शिक्षा भोगली. 85मध्ये मला शिक्षा झाली आणि 2003मध्ये मी जन्मठेप शिक्षा भोगून बाहेर आलो. त्या कालावधीमध्ये माझे भाऊ रमाकांत आंदेकर यांनी 92 साली अक्का रमाकांत आंदेकर, गणेश आंदेकर या तिघांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये अक्का आणि गणेश आंदेकर हे नगरसेवक झाले. रमाकांत आंदेकर थोड्या मतांनी पराभूत झाले. त्यानंतर 97मध्ये मी आतमध्ये असताना रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर, गणेश आंदेकर, वत्सलाताई आंदेकर ह्या पुणे महानगरपालिका नगरसेवक म्हणून 4 जण निवडून आले. त्या अनुषंगाने कलमाडी साहेबांनी आम्हाला न्याय दिला. वत्सलाताई आंदेकर यांना महापौरपद दिलं, कारण का त्यांचं सामाजिक कार्य तेवढं होतं. आणि आंदेकरांवर प्रेम करणारे अनेक लोक होते. आंदेकरांनी आजपर्यंत गोरगरिबांना, व्यापाऱ्यांना वगैरे कोणाकडून खंडणी मागणे वगैरे असे कुठलेच आम्ही गुन्हे केलेले नाहीत. हे आमच्यावर जेव्हा घाला झाला बाळाअण्णा आंदेकरांच्या रूपातून, त्यानंतर आम्हाला ह्या क्षेत्रात उतरावं लागलं. त्यानंतर माळोदकर टोळी नेस्तानाबूत झाली, समाप्त झाली. मग आता रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर, गणेश आंदेकर, अक्का आंदेकर हे नगरसेवक झाल्यानंतर आमचं सामाजिक कार्य, सामाजिक प्रस्थ वाढत चाललं. व्यापाऱ्यांच्यामध्ये, समाजामध्ये, सर्वांच्यामध्ये आमचं नाव लौकिक होऊ लागला. त्यामुळं काही विरोधकांना हे पावलं नाही. त्यामध्ये मग वत्सलाताई आंदेकरचं असं झालं, निधन झालं. मग त्यामुळं उदयकांत आंदेकर कोरोनामध्ये निधन झालं. त्यानंतर आमच्या समाजावर घालात पडत गेला. परंतु वनराज भाऊ आंदेकर, लक्ष्मीताई आंदेकर, रमाकांत आंदेकर, गणेश भाऊ आंदेकर यांनी सर्वांनी मिळून जो सामाजिक कार्याचा जो गाडा आहे तो सतत पुढे नेला. कुठेही कुठल्याही प्रकारचे गालबोट नाही. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये वनराजची बहीण संजीवनी जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर यांनी किरकोळ वादातून, घरातल्या कौटुंबिक वादातून ते इथपर्यंत आले. आणि माझ्यासोबत राहणारा सोमनाथ सायाजी गायकवाड याच्याची हातमिळवणी करून, यांनी संगतमत करून, कट रचून त्यांना खरं म्हणजे मला आणि कृष्णा आंदेकरलाच मारायचं होतं. परंतु बॅकबोर्न म्हणून त्यांनी जबाबात म्हणले की आम्हाला बंडू आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांना मारता येत नाही. मग गणेश कोमकरने काय केलं, यांच्याशी संगनमत करून सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीची काय आर्थिक देवाणघेवाण करून यांनी हे एकदम टोकाचं पाऊल उचललं. आणि त्यांनी वनराज आंदेकरला अचानक, वनराज आंदेकर नेहमीच चौकात उभे राहतात. कुणाच्या दर्गाचा उत्सव असतो, गणेश उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, त्यांना ते मदत करत असतात, वर्गणी देत असतात. त्याला काय वाटलं, वर्गणीसाठी आलेत म्हणून ते आले. डायरेक्ट त्यांनी फायरिंग वगैरे केले आणि कोयते बिते फिरवत वनराज आंदेकर तिथं जागेवर संपवला. तिथं बाजूला पानपोई होती. म्हणजे वनराज आंदेकरांना पळता पण नाही आलं. वनराज भाऊ आंदेकर यांच्याबरोबर त्याचा भाऊ सक्का चुलत म्हणजे माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा भाऊ शिवम आंदेकर पण होते. शिवम भाऊ म्हणला, भाऊ काहीतरी दिसते, पळ तू पळ. आणि तेव्हा पहिली गोळी शिवम आंदेकर यांच्यावर झाडली गेली ना, शिवम भाऊने ती गोळी हुकवली. तर शिवम भाऊ एका साईडला दिशेला पळाला, वनराज भाऊ एका दिशेला पळाला. तर ती पानपोई आड असल्यामुळं आणि त्याचं चप्पल घातली त्या काळात, त्या दिवशीच चप्पल घातली, नाहीतर रोज त्याच्या पायामध्ये बोटं असायचे. पण त्याला काय माहिती की असं होईल म्हणून गणपतीची वर्गणी मागायला आले. आणि त्यांनी त्या टायमाला 4-5 पावते बी फाडलेले आहेत. पण त्याची खरी टीप, खरी खबर संजीवनी जयंत कोमकर आणि जयंत कोमकर यांनी गॅलरीमध्ये उभे राहून दिली. आणि तंतोतंत तो कुठं असतो, काय करतो, केव्हा येतो, अंगात कपडे कोणते घातले, हे कपडे घातले, ते कपडे, आणि ते बरोबर टीप त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी बरोबर वनराजला तिथे घेरला. आणि वनराजच्या त्या दिवशी ते दिवस भरून आला. आणि ह्या लोकांनी 10 ते 15 दिनं 4-5 टू व्हीलरवर आले आणि त्यांनी वनराज